पाठ 11वा गणितीय सूत्रांचे सरलीकरण या पाठातील स्वाध्याय 11.3 आपण पाहणार आहोत. प्रश्न पहिला आहे, एका व्यापाऱ्याने आठवड्याच्या पहिल्या 4 दिवसात विकलेल्या आंब्यांच्या टोपल्यांची संख्या चित्रलेखात दाखवली आहे आणि ही जी खूण आहे ती एक आंब्याची एक टोपली आहे. एक खूण म्हणजे एक टोपली. अशा पद्धतीनं सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार विकलेल्या टोपल्यांची संख्या या ठिकाणी दिलेली आहे. सोमवारी 5 टोपल्या विकलेल्या आहेत, मंगळवारी 7 टोपल्या, बुधवारी 4 टोपल्या आणि गुरुवारी 3 टोपल्या विकलेल्या आहेत. आणि समोर प्रश्न आहे की जर त्यांच्याकडे आणखी 31 आंब्याच्या टोपल्या शिल्लक असतील तर त्याच्याकडे सुरुवातीला किती टोपल्या होत्या आणि त्याने किती टक्के टोपल्या विकल्या. 2014मध्ये आलेला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला त्याने एकूण किती टोपल्या विकल्या याची बेरीज मारावी लागेल. सोमवार, मंगळवार, बुधवारी 4 आणि गुरुवारी 3 असे एकूण ह्या 4 दिवसामध्ये 5 7 13 12 12 4 16 16 3 19 टोपल्या त्याने विकलेल्या आहेत. या ठिकाणी आपला पहिला प्रश्न आहे की त्याच्याकडे 31 आंब्याच्या टोपल्या परत शिल्लकसुद्धा आहेत. म्हणजे 19 विकलेल्या टोपल्या आणि 31 त्यांच्याकडे शिल्लक असलेल्या टोपल्या जर आपण एकत्र केल्या तर त्याच्याकडे सुरुवातीला एकूण किती टोपल्या होत्या हे उत्तर आपल्याला या ठिकाणी काढता येईल. म्हणजेच 50 टोपल्या त्याच्याकडे सुरुवातीला होत्या त्या व्यापाऱ्याकडे. आणि आता पुढचा प्रश्न आहे की त्याने किती टक्के टोपल्या विकल्या. म्हणजे 50 पैकी जर 19 विकले असतील तर 100 पैकी किती, या पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर काढावं लागतं. म्हणजेच 50 पैकी 19 टोपल्या विकल्या हे आपल्याला काढावं लागेल. एकूण 50 होत्या, छेद 50 येईल आणि अंश होता 19, म्हणजे 50 पैकी 19 विकल्या आणि गुणिले 100. या पद्धतीने आपण त्याची टक्केवारी काढू शकतो. या ठिकाणी संक्षिप्त जर रूप दिलं तर 0 0 कटेल, 0 0 कुठून पुन्हा 5 1 5 आणि 5 2 10, म्हणजे शिल्लक राहील 19 गुणिले 2, म्हणजे 19 2 38. 38% टोपल्या त्या व्यापाऱ्याने विकल्या होत्या 4 दिवसामध्ये. म्हणजेच एकूण टोपल्या होत्या 50 आणि त्या 50 पैकी 38% टोपल्या त्यांनी विकल्या. म्हणजे पर्याय क्रमांक ए, एकूण 50 टोपल्या आणि 38% विकल्या, हे त्याचं उत्तर असेल. प्रश्न दुसरा आहे, पुढील स्तंभालेख एका कुटुंबाचा खर्च दाखवतो. तर कुटुंबाचा एकूण खर्च आपल्याला काढायचा आहे. 2009मध्ये हा नवोदय एंट्रन्स एक्झामला आलेला प्रश्न आहे. खूप सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे. या ठिकाणी खर्च दाखवला आहे आणि उभ्या अक्षावर कशासाठी खर्च झाला आहे ते दाखवलेलं आहे. ह्या सर्व खर्चाची जर आपण बेरीज केली तर या ठिकाणी आपल्याला त्या कुटुंबाचा एकूण खर्च सहज काढता येईल. अन्य खर्च त्या कुटुंबाचा झालेला आहे 2000 रुपये. त्यानंतर प्रवासाचा खर्च झालेला आहे 500 रुपये. कपड्यासाठी खर्च झाला आहे 1000 रुपये. त्याच्यानंतर जेवणाचा खर्च आहे 2500 रुपये आणि भाड्यासाठी खर्च आलेला आहे 1500 रुपये. म्हणजे एकंदरीत त्या कुटुंबाचा हा सर्व खर्च आहे. त्या सर्व खर्चाची जर आपण एकत्रित बेरीज केली तर त्या कुटुंबाचा एकूण खर्च आपल्याला सहज सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे 2 ते 3 प्रश्न नवोदय एंट्रन्समध्ये नेहमी राहतच असतात आणि ते खूप सोप्या पद्धतीचे असतात. फक्त काळजीपूर्वक सोडवण्याची गरज असते. या ठिकाणी सर्व खर्चाची बेरीज आलेली आहे 7500. पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल. प्रश्न तिसरा आहे, पुढील आलेखात एका विद्यार्थ्याने वेगवेगळ्या विषयात मिळवलेले गुण दाखवले आहेत. त्याला सर्व विषयात मिळून एकूण किती गुण मिळाले हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. सर्व मिळालेले गुणचं टोटल करायचं आहे. 2016मध्ये हा नवोदय एंट्रन्स एक्झाममध्ये आलेला प्रश्न आहे. या ठिकाणी खालच्या अक्षावर विषय दाखवलेले आहेत आणि उभ्या अक्षावर त्यांनी त्या विषयात मिळवलेले गुण दाखवलेले आहेत. इंग्लिशमध्ये 20 गुण मिळालेले आहेत त्या विद्यार्थ्याला. हिंदीमध्ये पहा 30 गुण मिळालेले आहेत, हिंदीमध्ये 30. त्यानंतर गणित विषयामध्ये 50 गुण, गणितात 50. विज्ञानमध्ये 40 गुण मिळालेले आहेत आणि सामान्य विज्ञानमध्ये 30 गुण मिळालेले आहेत. म्हणजे एकूण जर आपण ह्या 5ही विषयांच्या मिळालेल्या गुणांची जर बेरीज केली तर आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळेल.
म्हणजे 170 एकूण गुण त्या विद्यार्थ्याने या परीक्षेमध्ये मिळवलेले आहेत. 170. पहा, 2016मध्ये आलेला हा प्रश्न आहे. म्हणजे अशा एवढ्या सोप्या पद्धतीचे प्रश्न विचारलेले जातात, पण आपण काळजीपूर्वक ते सोडवायला हवेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे 4था. पुढील चित्रालेख एका व्यापाऱ्याने आठवड्याच्या पहिल्या 5 दिवसात विकलेल्या संत्र्यांच्या टोपल्यांची संख्या दर्शवतो. 2015मध्ये हा प्रश्न आला होता. या ठिकाणी पहा, दिवस सोमवारी त्याने 4 टोपल्या. आता या ठिकाणी आपली एक गैरसोय अशी होऊ शकते की या ठिकाणी जी सूचना दिलेली आहे कंसात ती खूप महत्त्वाची असते. या ठिकाणी ते एक चित्र म्हणजे एक टोपली न समजता या ठिकाणी जे प्रमाण दिलेलं आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक चौकोनाचं चित्र म्हणजे संत्र्यांच्या 10 टोपल्या आहेत, हे त्याचं प्रमाण आहे. एवढ्या विकल्यानंतर त्याच्याकडे 270 टोपल्या पुन्हा शिल्लक आहेत. तर त्याच्याकडे सुरुवातीला किती टोपल्या होत्या आणि त्या विकलेल्या टोपल्यांची टक्केवारी या ठिकाणी आपल्याला काढायची आहे. म्हणजे सुरुवातीला आपण विकलेल्या एकूण टोपल्या काढू. म्हणजे या ठिकाणी 4 चित्र आहेत म्हणजे 4 गुणिले 10 म्हणजे एक चित्रचं प्रमाण आहे 10 टोपल्या समान. म्हणून या ठिकाणी 6 चित्र आहेत म्हणजे 6 गुणिले 10 टोपल्या होतील. 3 गुणिले 10 टोपल्या होतील. गुरुवारी 4 गुणिले 10 टोपल्या होतील. आणि शुक्रवारी 6 गुणिले 10 एवढ्या टोपल्या त्यांनी सोमवार ते शुक्रवार या दिवसामध्ये विकलेल्या आहेत. या ठिकाणी आपण एकूण टोपल्या जर केल्या 10 चौक 40 ह्या सोमवारच्या होतील. मंगळवारी 10 सकी 60 टोपल्या होतील. बुधवारी 10 त्रिक 30 टोपल्या होतील बुधवारी. गुरुवारी 10 चौक 40 टोपल्या गुरुवारी विकल्यात. आणि शुक्रवारी 10 सकी 60 टोपल्या विकल्यात. आता एकूण ह्या टोपल्यांची आपल्याला या ठिकाणी बेरीज करावी लागेल. आणि आलेल्या बेरजेमध्ये त्याच्याकडील असलेल्या शिल्लक टोपल्या मिळवल्यानंतर आपल्याला त्या व्यापाऱ्याकडे सुरुवातीला एकूण संत्र्यांच्या किती टोपल्या होत्या हे उत्तर आपल्याला सांगता येईल. या ठिकाणी विकलेल्या टोपल्या आहेत 230. सोमवार ते शुक्रवार या दिवशी त्यांनी विकलेल्या टोपल्या आहेत 230. आणि त्या व्यापाऱ्याकडे शिल्लक टोपल्या होत्या 270. म्हणजे आपण 270 आणि विकलेल्या 230 एकत्र जर केल्या म्हणजे 230 अधिक 270 म्हणजे हे उत्तर येईल त्याच्याकडे सुरुवातीला एकूण असलेल्या संत्र्यांच्या टोपल्यांचं. म्हणजे 500 टोटल टोपल्या संत्र्यांच्या त्या व्यापाऱ्याकडे सुरुवातीला होत्या. एक उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. या ठिकाणी पर्यायामध्ये बी, सी आणि डी ह्या 3 पर्यायामध्ये सुरुवातीला 500 टोपल्या दाखवलेल्या आहेत. म्हणजे 3 पैकी एक उत्तर येऊ शकते. यानंतर आपण किती टक्के टोपल्या विकल्या हे काढू. म्हणजे जर 500 पैकी जर 230 टोपल्या विकल्या असतील तर 100 पैकी किती हे काढत असताना आपण छेद 500 पैकी 230 टोपल्या विकल्या गुणिले 100 या पद्धतीने आपण अशा प्रकारच्या प्रश्नाची टक्केवारी काढू शकतो. या ठिकाणी 5 पुन्हा भाग घालू. 5 1 5, 5 चौक 20, 3 उरतील, पुढचा 0 30, 5 सख 30 म्हणजे या ठिकाणी 46 1 46 म्हणजे 46% टोपल्या त्या व्यापाऱ्याने विकल्या असं आपल्याला सांगता येईल. 46%. एकूण 500 टोपल्या 500 पैकी त्याने विकल्या 230 म्हणजेच 46% टोपल्या त्यांनी विकल्या. टोटल 500 त्यापैकी 46% विकलेलीची टक्केवारी. यानंतर आपण 5वा प्रश्न पाहू. 4, 7, 11, 18, 29 या मालिकेतील पुढचे पद क्रमाने येणारे ओळखायचे आपल्याला. 2013मध्ये आलेला प्रश्न आहे हा. पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे तर्कवितर्क लावावे लागतात. संख्यांना आधी समजून घ्यावं लागतं. यानंतर या प्रश्नामध्ये असं लक्षात येईल आपल्याला की मागची संख्या पुढच्या संख्येत मिळवलेली आहे आणि नंतर त्याच्या पुढची संख्या तयार झालेली आहे. म्हणजे 4मध्ये 7 मिळवले तर 11 होतील. 11त 7 मिळवले तर 18 होतील. 18मध्ये 11 मिळवले तर 29 होतील आणि 29 होतील. आणि त्याच पद्धतीने आपल्याला पुढं करावं लागेल. 29मध्ये 18 मिळवावे लागतील म्हणजे पुढची येणारी संख्या ही 47 होईल. 29 आणि 18 47. पुढची संख्या ही 47 येईल. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं उत्तर असेल. याच पद्धतीचा पुढचा पण प्रश्न आहे. वेगवेगळ्या तर्कवितर्काने आपल्याला त्या प्रश्नांचे उत्तर काढावे लागतात. या ठिकाणी सुद्धा एक मालिका दिलेली आहे आणि पुढचं पद ओळखायचे. 2017मध्ये हा आलेला प्रश्न आहे मित्रांनो.
या प्रश्नामध्ये ही जी मालिका दिलेली आहे, या मालिकेचं वैशिष्ट्य असं आहे की जी संख्या आहे त्या संख्येत तीच संख्या मिळून पुढची संख्या तयार झालेली आहे पहा. म्हणजे 1 मध्ये 1 मिळवला 2 झाले, 2 मध्ये 2 मिळवले 4 झाले, 4 मध्ये 4 मिळवले 8 झाले, 8 मध्ये 8 मिळवले 16 झाले. याच पद्धतीने आपल्याला 16 मध्ये 16 मिळवावे लागतील, म्हणजे पुढचं पद आपल्याला मिळेल 16 दूनी 32, म्हणजे पर्याय क्रमांक डी उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे 7वा. एका राजमार्गावरील अ आणि ई या दोन शहरातील अंतर 220 किलोमीटर आहे. ब या ठिकाणी हॉटेल आहे व ड या ठिकाणी दवाखाना आहे. जर ब या ठिकाणी एका वाहनास अपघात झाला तर वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी जखमी माणसाला किती अंतरावर न्यावे लागेल? पहा, या ठिकाणी हा रेषाखंड समजून घ्या. प्रथम अ ह्या बिंदूपासून ई ह्या बिंदूपर्यंत, म्हणजे अ पासून ई हे जे दोन शहर आहे, या अ आणि ई मधलं अंतर या ठिकाणी 220 किलोमीटर आहे. अ आणि ई यामधील अंतर आहे 220 किलोमीटर. त्यानंतर ब या ठिकाणी हॉटेल आहे, हे ब बिंदू आहे, या ठिकाणी हॉटेल आहे. जर ब ह्या ठिकाणी एका वाहनास अपघात झाला, ड ह्या ठिकाणी दवाखाना आहे. जर ब या ठिकाणी अपघात झाला तर वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी त्या जखमी व्यक्तीला ड या ठिकाणापर्यंत जायचं आहे. म्हणजेच ब पासून ड पर्यंतचं अंतर आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. या अगोदर एक लक्षात घ्या, एक 220 किलोमीटर अंतर आहे अ पासून ई पर्यंत. यात काही ठराविक अंतरावर ज्या रेषा ओढलेल्या आहेत त्या आपण या ठिकाणी मोजू. 22, या ठिकाणी 22 समान भाग केलेले आहेत. या संख्या रेषेचे 22 समान भाग केलेले आहेत आणि 22 समान भाग आहेत, याचा अर्थ एकूण अंतर 220 आहे. म्हणजेच प्रत्येक अंतरावरील रेषा ही 10 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणून आपल्याला ब पासून ड पर्यंतचे एकूण ठराविक अंतरावरील रेषा मोजाव्या लागतील. ह्या एकूण आहेत 12 आणि प्रत्येक दोन रेषेतील अंतर आहे 10 किलोमीटर. म्हणजेच 12 गुणिले 10 जर केलं तर आपल्याला ब पासून ड पर्यंतचं अंतर या ठिकाणी काढता येईल. म्हणजे 120 किलोमीटर अंतर आहे. ब या हॉटेलपासून ड या ठिकाणच्या दवाखान्यापर्यंतचं अंतर येईल 120 किलोमीटर. पर्याय क्रमांक सी. यानंतर पुढचा प्रश्न आहे 8वा. येथे एक संख्या मालिका दिलेली आहे आणि त्याचं पुढचं पद आपल्याला ओळखायचं आहे. 2014 मध्ये आलेला प्रश्न आहे हा. पहा, या ठिकाणी संख्या दिल्यात 12, 15, 19, 24 आणि 30. या ठिकाणी आपल्याला 12 आणि 15 याच्यामधलं अंतर आहे 3चं. म्हणजे 12 मध्ये 3 मिळवले तर 15 होत आहेत. पुन्हा 15 मध्ये 4 मिळवले की 19 होत आहे. 19 मध्ये 5 मिळवले की 24 होतील. 24 मध्ये पुन्हा 6 मिळवले की 30 होतील. याच पद्धतीने आपल्याला पुढचं पद काढण्यासाठी 30 मध्ये 7 मिळवावं लागेल. म्हणजे प्रत्येक संख्येत क्रमाने संख्या वाढत गेलेल्या आहेत, ॲड केलेल्या. म्हणजे 30 आणि 7 37 हे पुढचं पद येईल. पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल या प्रश्नाचं. यानंतर पुढचा प्रश्न आहे 9वा. एका शाळेच्या विद्यार्थ्यांनी येण्या जाण्यासाठी वापरलेल्या साधनाविषयीच्या स्तंभालेखाचे वाचन करा आणि पुढे दिलेल्या प्रश्नाचे उत्तर सांगा. 2014 मध्ये आलेला प्रश्न आहे. इथं येण्या जाण्याचं साधन दिलेले आहेत 4. त्यानंतर उभ्या अक्षावर विद्यार्थी संख्या दाखवलेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की शाळेची बसचा वापर या ठिकाणी 400 विद्यार्थी करत आहे. कारचा वापर 200, 500 विद्यार्थी सायकलचा वापर करत आहे आणि 300 विद्यार्थी चालत जात आहेत शाळेमध्ये. आणि प्रश्न आहे की सर्वात येण्या जाण्यासाठी वापरलेले कमी साधन कोणतं आहे, म्हणजे कमी विद्यार्थ्यांनी वापरलेले साधन या ठिकाणी कोणतं आहे हे आपल्याला सांगायचं आहे. पहा, या ठिकाणी बसचा वापर 400 विद्यार्थी करत आहेत. कारचा वापर या ठिकाणी 200 विद्यार्थी करत आहेत. सायकलचा वापर 500 विद्यार्थी करत आहेत आणि शाळेसाठी चालत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 300 आहे. या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक
येण्या जाण्याचं जे साधन आहे ते साधन किती विद्यार्थी वापर करत आहेत. या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की सर्वात कमी 200 विद्यार्थी आहेत आणि ते कारचा वापर करत आहेत. म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी, म्हणजे कारने सर्वात कमी विद्यार्थी शाळेला जाणं येणं करत असतात. यानंतर समोरचा प्रश्न आहे 10वा. आगगाड्यांनी बनवलेल्या पुढील त्रिकोणांच्या आकृतिबंधाचे निरीक्षण करायचं आहे आणि आपल्याला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. 2018मध्ये आलेला प्रश्न आहे हा. या ठिकाणी त्रिकोणांची संख्या दिलेली आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या आगगाड्यांची संख्या खाली दिलेली आहे. पहा या ठिकाणी एक त्रिकोण बनवण्यासाठी 3 आगगाड्या लागत आहेत, 2 त्रिकोण बनवण्यासाठी 5, 3 बनवण्यासाठी 7 आणि 4 बनवण्यासाठी 9 काड्या लागलेल्या आहेत. या ठिकाणी याच पद्धतीने आपल्याला 10 त्रिकोण बनवण्यासाठी किती काड्या लागतील हे शोधायचं आहे. पहा या ठिकाणी सुद्धा वेगवेगळे तर्कवितर्क आपण लावू शकतो. जर आपण असा विचार केला 10 त्रिकोणासाठी आपल्याला किती काड्या लागतील, आगगाड्यांची संख्या लागेल हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. जर आपण एक विचार केला तर या ठिकाणी 3 मध्ये 2 मिळवले, म्हणजे प्रत्येक संख्येत 2 2 2 2 मिळवले तरी पुढची आगगाड्यांची संख्या ही आपल्याला मिळत आहे. पण आपण त्या पद्धतीने न करता जर असं केलं तर त्रिकोणांची संख्या 1 आहे आणि आगगाड्यांची संख्या 3 आहे. या ठिकाणी तीच संख्या त्या संख्येत मिळून 1 मिळवला की आगगाड्याची संख्या येत आहे. पहा 3 अधिक 3 अधिक 1, 3 आणि 3 6 आणि 1 7, 4 अधिक 4 अधिक 1, 4 आणि 4 8 आणि 1 9. त्याच पद्धतीने आपल्याला 10 त्रिकोणांचं सुद्धा काढता येईल. 10 अधिक 10 त्याच्यात 1 मिळवायचा, म्हणजेच या ठिकाणी 21 आगगाड्या आपल्याला 10 त्रिकोण बनवण्यासाठी लागतील हे आपल्या लक्षात येईल. या पद्धतीने आपण अशा प्रकारच्या प्रश्नाचे उत्तर शोधू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल या 10व्या प्रश्नाचं. नवोदय प्रवेश परीक्षेसाठीच्या गणिताच्या सर्व व्हिडिओसाठी माझे यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. इतरांनाही व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.